मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल म्हणाल्या, मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं लागेल, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. याआधी ज्या वेळेस आरोप झाला आहे त्यावेळेस नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला गेला आहे. आता राजीनामा मागितला आहे पण ते घेत नाहीत आणि हे तुम्हाला सरकारला विचारावंच लागेल, असं सुळे यांनी म्हटलेलं आहे. सरकार स्थापन व्हायला वेळ लागला, निवडणुकीमध्ये जो शब्द दिला तो पाळा, हीच आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दुधाला दर मिळाला पाहिजे, लिटरला 40 रुपये दर मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. आम्ही पत्र लिहिलं पण आमची मागणी मान्य झाली नाही, असंही सुळे यांनी म्हटलं आहे. राजकारण वेगळं आणि राजकीय जबाबदारी वेगळी, कुटुंब उंबऱ्याच्या आत, असं सुळे म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणं टाळलं. देवेंद्र फडणवीस सोडून सरकारमध्ये कुणीही ॲक्शन मोडवर दिसत नाही. पवारसाहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. सगळ्यांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, असे सुळे यांनी म्हटलेलं आहे. पालकमंत्रीपदात नेमकं काय आहे, त्याच्यासाठी एवढा वेळ का जातोय, असंही सुळे यांनी म्हटलेलं आहे. पालकमंत्री पदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही. एवढी रस्सीखेच का केली जाते, एवढं गुढ त्याच्यामध्ये काय आहे हे मला माहीत नाही, असंही सुळे यांनी म्हटलेलं आहे. सकट कर्ज माफी करू असाही शब्द या सरकारने दिला होता. आता एवढा मोठा विश्वास या राज्याने त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एवढं मोठं त्यांना सत्ता मिळाल्यानंतर आमची एवढीच अपेक्षा आहे की या सरकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. एक मिनिट, हा सगळा विषय झाला असेल संतोष देशमुख जे हत्याकांड झालं संपूर्ण राज्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आहे, परंतु अजून त्यावर सखोल असा निर्णय खरं मी काल सुरेश सरकारचंही स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं. अनेक लोक म्हणजे सुरेश दसानी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आले, अनेक लोकांच्या स्टेटमेंट, चाळुक्यजींचं एक स्टेटमेंट असं आलेलं आहे ते मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेलं आहे की राजीनामा द्यावी अशी त्यांची भावना आहे. मी याच्यावर आधीही बोललेले. मला असं वाटतं सरकारने संवेदनशीलपणे हा सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवत आहे जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, नैतिकता बघून काँग्रेस पक्षाने आणि अशोक चव्हाणांनी तेव्हा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचं आहे की त्यांनी काय करावं. पण तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले 18-20 दिवस रोज हेडलाईन येते आणि ही भावना आणि त्या कुटुंबाचे अश्रू, त्या मुलीचं भाषण आणि अश्रू बघून अस्वस्थ खरं वाटतं की ह्या सरकार थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. त्याच्यात मुख्यमंत्र्यांचंही काल स्टेटमेंट आले की आम्ही कुणालाही सोडणार नाही, कारण का तिथे म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने जी भाषा बजरंग अप्पाबद्दल किंवा अंजली दमानिया ज्या गोष्टी बोलत आहेत, सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत, त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. आणि असं चालणार कसं? माझं म्हणणं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये काही विषय असे ज्याच्यात राजकारण बाजूला ठेवूनच माणुसकी आहे का नाही आहे. हा जर छत्रपतीचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तर याच्यामध्ये न्याय हा त्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे, माणुसकीच्या नाही. त्याच्यात मला एकच गोष्ट म्हणजे एवढी दुर्दैवी घटना झाली, पण याचं आशेचं किरण एकच आहे, सगळा महाराष्ट्राचाही भारताचा मीडिया ही स्टोरी आता ट्रॅक करत आहे आणि त्याचबरोबर सगळ्या पक्षाचे मन आणि मतभेद बाजूला ठेवून सगळ्या पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र आले. हे आशेचं किरण आहे की महाराष्ट्र अजूनही सुसंस्कृत आहे. आता निर्णय काय घेतात हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या मित्रपक्षाने. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती.